बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये एक आहे टोळी. त्या टोळीला आहे एक मुखिया आणि त्या मुखियाचं नाव आहे विशाल कोठियान. आणि ह्याच विशाल कोठियानला झाप झाप झापलेला आहे आणि बेदम गोडे लावलेले आहेत रितेश भाऊंनी. तर मित्रांनो, नेमकी भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश भाऊंनी कोणता धक्का दिलेला आहे विशाल कोठियानला, या व्हिडिओमध्ये आपण ते सविस्तर बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे भाऊच्या धक्क्यामध्ये भाऊ येतात आणि हार्ट अटॅक धक्के जाऊन जातात. तर मित्रांनो, आज रितेश भाऊ हे भाऊच्या धक्क्यामध्ये आले आणि त्यांनी सगळ्यात आधी टार्गेट केलं विशाल कोठियानला आणि ते बोलले की विशाल, तुम्ही घरातले नारद मुनी आहात. तुम्हाला जर कोणता मुद्दा भेटत नसेल तर तुम्ही मुद्दे हे खोदून उकरता आणि क्रिएट करता. व असाच एक मुद्दा तुम्ही क्रिएट केला आयुष सोबत. तुम्ही आयुषच्या बाथरूम मध्ये केले, म्हणजे कॅप्टनच्या बाथरूम मध्ये केले. तुम्ही एक तिथून बॉडी वॉश काढला. तो बॉडी वॉश तुम्ही आयुषच्या अंगावर ॲग्रेसिव्हली फेकून मारला आणि मग तुम्ही एक मोठा मुद्दा क्रिएट केला. एवढा काय मोठा मुद्दा क्रिएट करायची गरज नव्हती, पण तुम्हाला कुठं फुटेज भेटत नव्हती तर तुम्ही उकरून ती फुटेज काढली. त्यावर मित्रांनो, विशाल बोलतात की माझ्याकडे सेम बॉडी वॉश होता आणि माझा बॉडी वॉश हा आयुषने घेतला होता. त्यावर रितेश बोलले की तुमच्यासारखा सेम बॉडी वॉश हा आयुषकडे आहे. आम्ही आमच्या टीमकडून कन्फर्म केलं. आम्ही जे प्रोडक्ट्स तुम्हाला आतमध्ये पाठवतो तर आयुष आणि तुमचा जो बॉडी वॉश आहे तो सेम कंपनीचा, सेम कलरचा आणि सेम फ्लेवरचा आहे. त्यावर मित्रांनो, विशाल नंतर रितेश भाऊ समोर गप्प गार होताना आपल्याला भाऊच्या धक्क्यामध्ये बघायला भेटणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, हा जो धक्का भाऊंनी विशाल कोठियानला दिलेला आहे, त्यानंतर विशाल सुधारतील की अजून बिघडतील? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.